एबीपी माझा आणि आता पुन्हा एकदा आणखी काही घडामोडींचा सविस्तरपणे वेगवान आढावा आपण घेणार आहोत. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार, त्यानंतर मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. मला असं वाटतं की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल. 14 लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत. आता 2 दिवसापूर्वी पाऊस पडला, काल पाऊस पडला, त्याच्या परवा पाऊस पडला, काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला. 4 दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही. मदत द्यायची एक पद्धत असते. NDRFमध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते. पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल. कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुचाकीवर बसून नुकसानाची पाहणी केली. नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसानं 350 गावांमधील तर 4,11,000 एकरवरील शेतीचं या सर्व नुकसानीची पाहणी करून या अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचं दत्ता भरणेंनी म्हटलं. तर केंद्र सरकारकडेही मदतीसाठी मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पाहणी केल्यानंतर हा माझा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाला निश्चित प्रकारे आम्ही देऊ आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांना मदत करणार आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवच्या भूम, परांडा आणि वाशीमध्ये शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले. मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे सावंतांनी थेट पुण्यातनं आदेश दिले. सरसकट पंचनामे करा, एकही गट गाव वगळू नका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही मदतीबाबत बोलू, तुम्ही पंचनामे करा, असं तानाजी सावंत तहसीलदारांना फोनवरून सांगत असलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. यवतमाळच्या पुसद येथील इसापूर धरणातील विसर्गाच्या जवळील देवगव्हाण जुने या गावातील शेती जलमय झाली. यामुळे जवळपास 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली आहेत. सध्या इसापूर धरणातील 7 गेट 2 मीटरने आणि 6 गेट 1.5 मीटरने अशी 13 गेट उघडण्यात आली आहे. तर जगापूर गावचा इतर गावांशी संपर्क कालपासून बंद आहे. परिसरातील गौळ बुद्रुक, भांबरखेडा, दगडधानोरा, इसापूर इथे शेती पिकाचं नुकसान झालं. विजेच्या धक्क्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातली वारखेडी गावातली ही घटना आहे. वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताला विजेचे तारेचं कुंपण लावलेलं. या वीज प्रवाहाने शेतामधील एकाच कुटुंबातल्या 5ही जणांचा मृत्यू झालाय. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील कैलास स्मशानभूमी आता संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. या स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्यात गेल्यामुळे त्यात अंत्यविधी करता येणार नाही. कोल्हापूरच्या गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलंय. रस्ता बंद झाला. पुराच्या पाण्यामुळे वेळेत उपचार न झाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झालाय. तर बोरबेटमध्ये राहणारी 27 वर्षीय गर्भवती मात्र बचावली. महिलेवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि जी प्रकृती स्थिर आहे. साताऱ्याच्या कराड शहरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तर आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी पूरस्थितीची पाहणी केली. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 13 फुटांनी उचलून 95,321 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जातोय. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे कराड शहरातील कृष्णाबाई मंदिर आणि मारुतीचं मंदिर, यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, प्रीतीसंगम परिसर पाण्याखाली गेला. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर, पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बलकवडी, उरमोडी, तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे. कृष्णा आणि कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिरात पाणी शिरलं असून पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढल्यास पाटण, कराड आणि सांगलीला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जयंत पाटलांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. घाबरू नका, सतर्क राहा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आलं. चांदोली धरणातील विसर्ग आणि पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद आहे. सांगलीतल्या चांदोली धरणातून सातत्याने करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली. तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले. शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आलंय. तर चरण सोंडोली पूल, आरळा शित्तूर पूल, बिळाशी, बेडसगाव पूल
मांगले सावर्डे पूल, कांदे सावर्डे मांगले पूल या गावांना जोडणारा पूल रात्रीपासून पाण्याखाली गेला. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक मंदिरं पाण्याखाली गेली. सांगलीच्या पलूस तालुक्यातील दत्त मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेलं. काल गाभाऱ्यात पाणी गेल्यानं जुन्या देवघरात मंदिरातले देव नेण्यात आले. त्यानंतर आजही मंदिरात पाणी शिरलंय. दरम्यान सध्या कोयना धरणातल्या कृष्णेच्या नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू आहे. सोलापुरात बार्शी तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. नागझरी नदीवरील जवळगाव मध्यम प्रकल्प 100% भरल्यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील 26 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला तर 5000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पालघरमध्ये मध्य वैतरणा धरणातनं वैतरणा नदीत 28,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. म्हणजे वैतरणा नदीने रौद्ररूप धारण केलं. पालघर मार्गावर पाणी साचल्यानं सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पालघरच्या पिंपळशेत येथील चारोटी रानशेत वाणगाव मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेली रिक्षा स्थानिकांनी उचलून पाण्याबाहेर काढली. 3.5 ते 4 फूट साचलेल्या पाण्यातनं रिक्षा नेण्याचं रिक्षा चालकाचं धाडस महाग पडलंय. नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याने वेढा घातलाय. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलं. संपूर्ण रामकुंड परिसर पानवेलींनी व्यापलाय. सध्या गंगापूर धरणातनं 2557 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय. टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली जाणार असल्यानं नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणार आहे. नाशिक शहर परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते. आपण बघतोय गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग हा आता 2557 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आणि याच पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात पानवेली देखील वाहून येत आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वर पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आणि याच पाण्याबरोबर पानवेलींनी देखील दुतोंड्या मारुतीला वेढा घातल्याचं बघायला मिळत आहे. पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर जी गोदा काठावरची मंदिरं आहेत, सिद्धपाताळेश्वर मंदिर, त्याच्या आजूबाजूची जी मंदिरं आहेत, ही सर्व मंदिरं आता त्यांना देखील पाण्यानं वेढा दिल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी, भाविकांनी इथे अनावश्यक गर्दी करू नये अशा स्वरूपाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. कारण आता पुन्हा एकदा जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला तर धरणामधनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल आणि त्यानंतर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण आज ओव्हरफ्लो झालं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळतोय. धरणाचा पाणीसाठा 98% पोहोचलाय. रंधा धबधबा देखील ओसंडून वाहतोय. धबधब्याजवळ पाण्याने धारण केलेलं रौद्ररूप डोळ्यांचं पारणं पडलंय. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अंतोरे गाव पाण्याखाली गेलं. मुसळधार पावसासोबतच हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्यानं विसर्ग वाढवलाय. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगडच्या मोहल्ला परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. कमरेभर पाण्यामधून नागरिकांना रस्ता शोधत यावं लागतं. गडचिरोलीत गेल्या 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आलाय. भामरागड आलापल्ली मार्ग कालपासून बंद आहे. अशातच भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील अंगणवाडी सेविकेची प्रकृती बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं. तेव्हा गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेत हेलिकॉप्टरच्या मदतीने या महिलेला तातडीने गडचिरोलीत आणलं. पुढील उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 3 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. काल धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं आता धरणाचे 4 दरवाजे बंद करून 29 दरवाजे अर्धा मीटरने सुरू ठेवण्यात आले आहेत. धरणातनं 1,17,486 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. कालच्या तुलनेत 16,204 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यात उथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर हा जलमय झालाय. प्रयाग संगमाच्या ठिकाणी कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भोगावती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालंय आणि ते आसपासच्या शेतामध्ये देखील गेलंय. या संगमाच्या परिसरात असलेली काही मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. जलमय झालेल्या प्रयाग संगमाची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी केली. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी ओलांडली. पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 40 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची ड्रोन दृश्य.
पुण्याच्या शनिवार पेठेतलं ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं, त्यामुळे ओंकारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलंय. मुठा नदीचं पाणी मंदिरात शिरलंय. मुठा नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहत आहे. पिंपरी चिंचवडमधील केजुबाई मंदिर पाण्याखाली गेलंय. पवना नदी लगत हे मंदिर वसलेलं आहे. केजुबाईचा बंधारा ओसंडून वाहतोय. परिणामी केजुबाईच्या बंधाऱ्याला मंदिराला पाण्याने भेटलंय. पवना धरणातनं 15,700 मिलीमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू झाल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतल्या इंद्रायणी नदीला पूर आलाय. मंदिराकडे जाणारा भक्ती सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेले. पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली. चंद्रभागेचं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका आहे. नदीकाठच्या लोकांना स्पीकरवरून खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. उजनी आणि वीर धरणातनं चंद्रभागेमध्ये विसर्ग वाढवण्यात आला. कानामध्ये हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका 17 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं. भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरातली ही घटना. महावितरणच्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय. दीपक पिल्ले असं 17 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं. वसई पश्चिमेतील विशालनगर परिसरात साचलेल्या पाण्यात पडून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लीलाबाई रोहम असं संबंधित महिलेचं नाव आहे. त्या भगवती अपार्टमेंटमधील रहिवासी होत्या. काल दुपारी लीलाबाई आपल्या घरात असताना 4 ते 5 फूट पाणी साचलेलं. त्या पाण्यात त्या अचानक घसरून पडल्या. स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मदत केली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यामधील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. माथेरानमध्ये 438.4 मिलीमीटर पाऊस झालाय. 2019 मध्येही 440 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे संपूर्ण माथेरान 2 दिवसापासून ठप्प आहे. अमरावती नागपूर महामार्गावर रहाट गावातील रिंग रोड जवळील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यांवर जीवघेणे खड्डे निर्माण झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पर्यायी रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यानं वारंवार खड्डे पडत असल्याचं समोर आलं. जळगावात पारोळ भडगाव रस्त्यावर एसटीचा भीषण अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झालाय. 25 ते 30 प्रवासी जखमी झाले. जखमींवर पारोळ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गात कोकण रेल्वे मार्गावर कणकवली ते कसाल दरम्यान मालगाडीची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कसाल कार्लेवाडी या दरम्यानची आहे. मालगाडीच्या धडकेने गंभीर जखमी झालेला बिबट्या रेल्वे ट्रॅक नजीक झुडपामध्ये लपलेला. रेल्वे सुरक्षा बल आणि वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या वन विभागाच्या कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढलाय. मागील आठवड्यात वडेनर भागातील 3 वर्षीय आयुष भगत या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला. घराजवळ खेळत असलेल्या आयुषला बिबट्याने उसाच्या शेतात नेऊन ठार मारलेलं. त्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. वन विभागाने पावलं उचलली नाहीत, त्यामुळे नागरिक संतप्त झाले. तसंच हल्ल्यात मृत्यू झालेल्या आयुषचे आई वडील आणि कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले.